महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। काय अनुभव आहे? अनुभव तर खूप चांगले आहे, वाईट खूप अनुभव आले। 33 वर्ष 3 महिने 10 दिवस सर्व्हिस झालेली आहे। त्यात खूप चढ उतार आलेले आहे। असं जीवनातला एक प्रसंग तुमच्या एखादा अविस्मरणीय प्रसंग तुमच्या 33 वर्षाच्या सेवेला आठवण राहिल्यासारखी मोठी आठवण। जॉईनिंग झाली 20 मार्च 1993। मार्चमध्ये आमचे हे झाले। आमचे एक 93मध्ये 1,000 लोकांची भरती झाली होती। आम्हाला त्यावेळेस कमिशनर होते चरणसिंग आझाद साहेब। खूप आमची भरती एकदम निःसंकोच झाली। आम्हाला काही एक रुपयासुद्धा खर्च आला नाही त्या भरतीला। आमचे फार दैवत आहे आझाद चरणसिंग आझाद साहेब। त्याच्यामुळे आम्ही कोट्या पाण्याला लागलो। त्याच्यानंतर आम्ही 3 महिने भरती झाल्याच्यानंतर आपलं विमान दुर्घटना झाली होती। त्या दुर्घटनेमध्ये आम्ही एक 15 मिनिटामध्ये आम्ही तिथं जाऊन पोहोचलो। मिल कॉर्नरपासून तर चिकडांच्या विमानापर्यंत। आणि आम्ही सर्व 300-400 लोक होतो आम्ही। त्यावेळेस चौकडून आम्ही राऊंड मारून सगळं व्यवस्थित त्यांचे सगळे सोनं नाणं पैसे अडके सगळं जमा करून अधिकाऱ्याजवळ देऊन आम्ही सगळं व्यवस्थित पब्लिकला पुरं मध्ये कोणाला जेवू दिले नाही। तो फार मोठा सुरुवातीच आमच्या हाफ पॅन्टवरच आम्ही त्यावेळेस होतो। आम्हाला खात्याचा काहीच अनुभव नव्हता। नेटकेच आम्ही भरती झालो आणि 3 महिन्यात ते प्रोग्राम विमानाची दुर्घटना झाली खूप मोठी। तर आम्ही 15-20 मिनिटामध्ये आम्हाला गाडीत बसवलं आणि लगेच आम्ही 15-20 मिनिटात तिथे। आणि ते दुर्घटना अशी होती का फार विचित्र घटना होती। मृतदेह अशी विस्कटलेले पडलेले पाहून आम्हाला त्यावेळेस खूप वाईट वाटलं। पण आम्ही खंबीरपणानं ते सगळे व्यवस्थित हे केले। सगळं पैसे अडके सगळं सोनं नाणं व्यवस्थित सगळं अधिकाऱ्याला आम्ही जमा करून सगळं म्हणजे हे केला। तो फार प्रसंग आमचा कठीण सुरुवातीचा प्रसंग होता। गोपीनाथ मुंडेच्या कार्यकाळामध्ये तुम्ही जॉईनिंग झाला? गोपीनाथ मुंडे साहेबाच्या टायमाला गोपीनाथ मुंडे साहेबाच्या टायमाला आम्ही जॉईन झालो। अजून एखादे सण वगैरे पोलीस सिंग साहेब आझाद साहेब फार चांगली माणसं होते आणि आम्हाला जवळ घेऊन विचारपूस करत होते। ज्यावेळेस आमचे भरती झाली त्यावेळेस आम्हाला आतमध्येच ठेवलं गेलं। त्याच्यामुळे ते आमच्या जेवणाची नाश्त्याची सगळी आमची विचारपूस करायची। दलबीर सिंग भारती साहेब होते झोन ते फार आमची काळजी घ्यायची। आम्हाला बोलायचे तुमचं जेवण कसं भेटतं नाश्ता कसा भेटतो तरी आम्हाला फार जवळ जाऊन विचारायचे आणि आमची फार काळजी घ्यायची। आता तुम्ही निवृत्त झालात तर आता तुमची पुढची वाटचाल काय राहणार आहे जीवनामध्ये? वाटचाल आता सध्या तर आता आमची थोडी फार शेती आहे। शेतीत आम्ही थोडंसं प्रोग्रेस करायची इच्छा आहे। दुसरं तर काहीच नाही। आपण एक महत्त्वाचा दंगल त्यावेळेस आम्ही हाफ पॅन्टवरच होतो। आम्हाला फुल पॅन्टसुद्धा दिली नव्हतं। ट्रेनिंग काळ होता। आम्ही चौकामध्ये 10-10, 5-5 लोक कर्मचारी उभं राहून व्यवस्थित हँडल करून गेलो। आणि याच्यामध्ये कोरोना काळामध्ये आम्ही रस्त्यावरच राहायचो। मला 2दा कोरोना झाला। त्या कोरोनामधून मला देवानं जीवदान दिलं। 2दा कोरोना झाला।
मी ICUमध्ये दोनदा 5-5 दिवस ॲडमिट होतो. 5 दिवस एकदा पहिल्यांदा झाला त्यावेळेस धुतला ॲडमिट होतो आणि नंतर पुन्हा कोरोना झाला त्यावेळेस श्री साई श्रद्धा गजानन महाराज मंदिरजवळ तिथं 5 दिवस ॲडमिट होतो ICUमध्ये. तर देवाची कृपा काहीतरी त्यातून मी वाचलो. देवाची कृपा आई वडिलांचा आशीर्वाद हीच खूप मोठी आम्हाला ही अनमोल म्हणजे आई वडील आणि सासू सासरे माझे खूप म्हणजे आमच्यासाठी देवाईपेक्षा त्यांना जास्त. मॅडम एक प्रश्न असा आहे, पुरुष नवरा म्हणजे तारेवरची कसरत राहते, काय अनुभव राहील तुमचा? अनुभव म्हणजे सणवार म्हणजे ते कधीच घरी राहत पण तरी पण आम्हाला ते समजून घ्यावं लागेल की आपल्या पतीला जाणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही पण म्हणजे घरी कधीच वाद नाही घातला की तुम्ही थांबलेच पाहिजेत बा असं कधीच नाही वाटत. कारण की म्हणजे ड्युटी करणं ही खूप महत्त्वाची आहे. म्हणजे पोलीस जे असतात ते ड्युटीवर व्यस्त असतात आणि मुलांचं संगोपन करणं त्यांना घडवणं हे आईचं काम आहे. आपण मुलांना घडवलं. घडवलं. तुम्ही खंबीरपणे साहेबांना साथ दिली हो, हो. तर साहेबांनी पूर्ण 24 तास ड्युटी केली. आता साहेब पूर्ण वेळ तुमच्या सोबत राहणार आहे तर तुमचं आता दोघांचं काय प्लॅनिंग वगैरे काय आता काय नियोजन? प्लॅनिंग वगैरे काय आता मुलांकडे लक्ष द्यायचं परत आणखी आणि देवधरण करायचं बस. बरं. बाकी दुसरं काय करायचं. साहेबांचा स्वभाव कसा आहे? खूप छान. आता आपण तर 33 वर्ष सेवा केलेली आहे, उतार चढाव पाहिलेले आहेत. आता जे पोलीस खात्यातील लोकांना आता रिटायर झाल्यानंतर आता काय संदेश द्याल आपण? त्याने असं ड्युटीचं टेन्शन न घेता ड्युटी ही आपल्याला करणंच आहे. हसू नाही करणं आहे आणि रडू नाही करणं आहे. ती हसूनच करायची तरच ती ड्युटी होती. तर आपण म्हणलं नको ती ड्युटी तर मग माणसाला अजून टेन्शन येतं. आम्हाला म्हणजे ड्युटीवर येता वेळेस गाडी उभी केली तेव्हाच कळायचं की टेन्शनमध्ये आहे का की त्यामुळे आम्हाला थोडंसं घरामधलं वातावरण लगेच बदलावं लागतं असं आहे. कारण की मानसिक टेन्शन खूपच राहतं पोलीस खात्यामध्ये पण आपणही घरामध्ये द्यायचं म्हटल्यावर मग तर मुश्किल होऊन जातं. त्याच्यामुळे आम्ही घरामध्ये वाद करतच नव्हतो. जसं आलं तसं वेळ नसला तरी चालेल. तुमचं आता रिटायरमेंट तुमचं वयाचं 58 वर्ष तुम्ही पूर्ण केलं परंतु आपण 58 वर्ष ते वाटत नाही याच्यानंतर काय एक चुकीत काय आहे? आम्ही माझं 58 वर्ष मी वाटत नाही. मी जास्त मेहनत करतो. मी असं बसत नाही. काम मला प्यार आहे. मी कामाचं लोभ आहे. काम काही असो काम मी नाही म्हणत नाही. मला कोणत्याही अधिकाऱ्याने सांगितलं बा इकडे जा इथून ही ड्युटी संपली तिथं जा तिथं गेलो तिथून ते म्हणलं ती दुसरीकडे ड्युटी तिसरीकडे ड्युटी जर आपण कधी नाही म्हटलो नाही. आणि 24 घंटे ड्युटी आम्ही केलेल्या आहे. आणि दररोज व्यायाम करायचा. व्यायाम मी सोडलाच नाही कधी. ड्युटीवर असताना कधी बसत नव्हतो आणि याच्यावर माझं जेवण होतं. त्याच्यामुळं माझी तब्येत खूप चांगली राहील. ताई आपण एका चांगल्या पोलीस खात्यामध्ये सेवा केलेल्या व्यक्तीचे आपण कन्या आहात. वडिलांच्याबद्दल आपल्याला काय वाटतं? छान वाटते. रिटायर होत आहे. काय वाटतं चांगलं वाटतंय. म्हणजे सगळ्याच गोष्टीतून तरी रिटायर होत आहेत बुवा सगळे चांगल्या प्रामाणिकपणे. वडील अबोल वाटतात म्हणजे जास्त बोलत नाही पण कामामधून हो प्रामाणिक. आमचे चांगले भाऊ सर्व्हिसला लागले, चांगले झाले, रिटायरमेंट चांगलं गेलं त्यांचं. आनंदाचं आम्हाला चांगलं वाटतं. चांगलं आहे. साहेबांचे संपूर्ण पोलीस खात्यामध्ये त्यांच्या नावाची अजून पण चर्चा होती. एक इमानदार व्यक्तिमत्व, एक अधिकारी, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ACP साहेब सर्व आम्हाला कमिशनर सर्व आम्हाला सोबत चर्चा करतात की नागरिक सभेचे जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. सांगेल तेव्हा तो लगेच तयार राहतो म्हणजे असं पण साहेबांनी आम्हाला सांगितलं. ठीक आहे. हो आणि साहेब सर्व्हिसला होतं. एक सर्व्हिसवाला भाऊ शेतकरी माझा मदत करत होता. हो करत होतो केली मदत केली पाठवून. कारभारी लग्न लागली. आशीर्वाद. तुमच्या मुलाने 33 वर्ष सेवा केली समाजाची. त्यांच्या शब्दाला असं जोडच नाही आहे. बायकोला बायकोशी नातेवाईकांना सगळ्यांना धरून
सगळं प्रपंच पुढे करून व्यवस्थितशीर त्यांनी आजपर्यंत पार पाडली. त्याबद्दल त्यांचं कौतुक करण्याची म्हणजे कमीच आहे. म्हणजे असं मनमिळावू स्वभाव आहे त्यांचं. त्यांच्या बाबतीमध्ये कुठंच जसं ते नातेवाईकामध्ये प्रेमळ आहे हा. तसं पोलीस खात्यामध्ये हो, पण फार प्रेमळ खूप पार आहे. पडले. सर्व अधिकारी हो, मंडळी हो, त्यांचं नाव खूप घेतील. सुंदर की- स्वभावच तसा आहे त्यांचं. खूप छान. म्हणजे कुठलंच आजपर्यंत सर्व्हिसमध्ये डंक लागू दिला नाही. वेळेवर झालं, कुठल्याही कार्यक्रमाला नाही येणं झालं, पण मी मात्र हजेरी लावली ड्युटीला. हां, धन्यवाद. पोलीस खात्यामध्ये राहिलेले आहेत आणि व्यक्तिमत्व त्यांचा आदर्श आहे. आपल्याला काय वाटतं वडिलांच्याबद्दल? आता वडिलांबद्दल मला खूप अभिमान वाटतो. वडिलांनी नेहमी आमच्यापेक्षा त्यांना त्यांच्या सर्व्हिसला महत्त्व दिलं आहे. काही पण सण असो, त्योहार असो, गावाकडचे कार्यक्रम असो, ते कार्यक्रम सोडून गावाकडं म्हणजे सर्व्हिसला प्राधान्य दिलं प्रत्येक गोष्टीमध्ये. ही सर्व्हिस म्हणजे एकदम चांगल्यारीत्या पार पाडली. आम्हाला अभिमान आहे वडिलांचा.